नमस्कार मित्रांनो, मी अरविंद गोरे. तर स्वागत आहे आपल्या ट्रेकिंग बो यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे सह्याद्रीच्या 12 मावळापैकी एक मावळ म्हणजे कोरबारस मावळ. तर मित्रांनो, या कोरबारस मावळमध्ये आपल्याला एकूण 4 किल्ले आहेत: तैलबैला, धनगड, सुधागड आणि कोरीगड. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे ते आपल्याला कोरीगड झालं. कोरीगड सुवासिनी घाटमाथ्यावर वसलेला एक सुंदर असा किल्ला आहे. आपल्याला हे पाऱ्यावरून पाणी कोसळताना दिसते. म्हणजे कातळात कोरलेली एक रूम आहे आणि त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आणि समोरून जी वाहते त्या पायऱ्यावरनं पाणी वाहते, पूर्णपणे वरच्या गडावरनं पायऱ्यावर पाणी येते मित्रांनो, आणि ते पाणी वाहते. तर आपण इथे जाऊन चेक करूया की ह्या गुहेत आहे काय. तर तो एकटाच फिरायला आला नागपूरहून. इथं आल्यानंतर आम्हाला इथं रस्त्यात गाठ पडला. तो म्हणला की दादा मी तुमच्यासोबत जॉईन करू का, जरा जंगलाची वाट आहे. तर मी म्हणलं खूप प्रचंड आपलं वारा आणि कमी जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, आज आम्ही जात होतो कोरीगडला. कोरीगडला जाताना रस्त्यात आम्हाला असलं सुंदर दृश्य बघायला मिळालं की इंद्रधनुष्य सकाळी 7:30च्या सुमारास इंद्रधनुष्य दिसत होता मित्रांनो. तो स्पष्टपणे दिसत होता. नदीच्या ह्या टोकाहून ह्या टोकापर्यंत पूर्णपणे आम्हाला दिसत होता. बघून मन हेलावून गेलं मित्रांनो, खरंच. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही चाललो होतो कोरीगडला. तर कोरीगडला जाताना आम्हाला रस्त्यात मित्रांनो इंद्रधनुष्य दिसले नाही. तर मित्रांनो, आपण अशा तऱ्हेने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत बेटशिवापूर या गावात. तर बेटशिवापूर या गावात आम्ही गाड्या वगैरे पार्क केला पार्किंगच्या ठिकाणी. आणि इथून आम्हाला आता वरती जायचा मार्ग आहे, वरती आहे. तर ही असं टावर वगैरे दिसते इथं आलं पार्किंग, गाडी पार्किंग करून जाऊ शकता. चला जाऊया आपण वरती. कोरीगडचा सुरुवातीचा टप्पा मित्रांनो थोडा अवघड आहे. चढताना घसराची जी वाट आहे. नंतर पुढे गेल्यानंतर सुंदर सुंदर दृश्य बघत आम्ही टावरच्या शेजारून पुढे निघालो. आम्ही मित्रांनो शाळेपासून एका वर्गात आहेत. म्हणजे आता शाळे म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 12वी. तर 12वीपासून 8वीपासून 12वीपर्यंत आणि तिथून पुढचा प्रवास आमचा आणखी तसाच चालू आहे. सुरुवातीला मित्रांनो जसं आपण टावरपासून चालत येतो तर तसा आपल्याला रस्ता हा थोडा खरतड आणि ओबडधोबड पण सपई, चालायला अवघड नाही, सरळ मार्ग आहे. तो आपल्याला गडाच्या पायथ्याशी नेऊन ठेवतो. तर मित्रांनो, इथं आल्यानंतर पण आपल्याला समजत नाही. एक रस्ता सरळ पुढे जातोय आणि दुसरा रस्ता जातोय ते किल्ल्याकडे जातोय. तर हे इथं पण एक असं बोर्ड लावलाय. तो बोर्डवरचं आता खुडलंय, म्हणजे जे लिहिलं होतं ते खुडलंय. तसंच मार्किंग ह्या दगडावरती वगैरे केलंय, ॲरो दाखवलाय. तर मित्रांनो, हा दगड ह्या ॲरो बघूनच पुढे जायचं. लक्षात ठेवा तुम्ही की हा ॲरो बघूनच जायचं. पलीकडे गेला तर तुम्ही चुकचाल, दुसऱ्या रस्त्याने तुम्ही जाचाल. अवघड पॅच आहे, चढताना थोडं सावकाश चढा. तुम्ही बघू शकता, हे बघा बरोबर ठिकठिकाणी असे ॲरो लावले. गडाच्या पायथ्याला आपल्याला थोडंसं मित्रांनो जंगल लागतं. जंगलचा ट्रेक आहे 5 मिनिटात. मित्रांनो, हा आपला मित्र, काय नाव आहे तुझं? आकाश खास फिरण्यासाठी नागपूरवरून आलाय. तर तो एकटाच फिरायला आलाय नागपूरवरून. इथं आल्यानंतर आम्हाला इथं रस्त्यात गाठ पडला. तो म्हणला की दादा मी तुमच्यासोबत जॉईन करू का, जरा जंगलाची वाट आहे. तर मी म्हणलं ठीक आहे, चला आमच्या बरोबर. आम्ही दोघंच होतो. तर आम्हाला ही आमचा तिसरा जोडीदार आकाश भेटलाय. तर जंगलाचा एक 5 ते 10 मिनिटाचा ट्रेक आहे मित्रांनो, सोपा. तो आम्ही मजेत पार केला. तर मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला जंगलाचा ट्रेक लागतो. म्हणजे जंगलाचा तर रस्ता एक 5 ते 10 मिनिटं चालायचा. तर जंगलाचा रस्ता किंवा वाटा दिसत नाही. तर ठिकठिकाणी असे बाण लावलेत. तर त्या बाणाला बघून तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. जसा जंगलचा ट्रेक संपला तसा आम्ही गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. पायथ्यावर गडाचे बोर्ड वगैरे लिहिले होते आणि गडाच्या खालून दिसणारा गडाचा एक बुरुज एकदम जबरदस्त दिसत होता मित्रांनो. आणि जो तटबंदी होती ती पण जबरदस्त दिसत होती आणि बोर्ड वगैरे खाली दिलेला. जो जायचा किल्ल्यावरती, तर इथून वरती जायचं आपल्याला पायऱ्याचा मार्ग चालू होतो. जस्ट ह्या ठिकाणाहून आता पायऱ्या चालू झाल्या आहेत आणि पाऊसही चालू झाला आहे. तर आमचं चालू आहे आता वरती जायचं. तर बघूयात काय होतंय ती वरती जाऊन. जंगलाचा ट्रेक संपला आणि पायऱ्याचा मार्ग सुरू झाला मित्रांनो. पायऱ्याचा मार्ग आता शेवटपर्यंत आपल्याला गडापर्यंत हाच मार्ग आहे जो सगळ्या पायऱ्या आहेत आणि ते आपल्याला गडापर्यंत घेऊन जातात. मित्रांनो, पायऱ्या चढून आल्यानंतर आपण एक अशा टप्प्यावर येऊन पोहोचतो. इथे एक म्हणजे इथे एक गुफा आहे जुनी, म्हणजे कातळात कोरलेली एक रूम आहे आणि त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर आहे.
तर मित्रांनो, आणि समोरून जी वाहते या पायऱ्यावरनं पाणी वाहते पूर्णपणे, वरच्या गडावरनं पायऱ्यावर पाणी येते मित्रांनो, आणि ते पाणी वाहते. तर आपण इथे जाऊन चेक करूया की ह्या गुहेत आहे काय. तर ही जी जागा आहे मित्रांनो, काताळ कोरीव पहारेकऱ्यांची राहण्याची जागा असेल पूर्वीच्या काळी कदाचित, कारण की इथं भरपूर अशी गोष्टी दिसतात. दरवाजाला होलं किंवा जिथून बाहेर येते तिथं होलं आणि खिडकी वगैरे आहे. तरी काताळ कोरीव रूम आहे. आणि तिथून पुढं आल्यानंतर आपल्याला गणेशाची मूर्ती दिसते. गणेशाची मूर्ती देखणी आणि सुंदर आहे मित्रांनो. तरी आम्ही गणेशाचं दर्शन घेतलं आणि आम्ही आमचा पुढचा मार्ग चालू केला मित्रांनो. पर्यटनाच्या किंवा जे देखणेपणा आहे हा किल्ल्याचा, तर त्या पायऱ्यावरून पाणी वाहते. हेच ह्या किल्ल्याच्या ठिकाणी आल्यानंतर आपलं मन बहारून जात आहे मित्रांनो. कारण की हे जे देखणं रूप आहे किल्ल्याचं किंवा या किल्ल्याकडे जास्त जो ओघ आहे माणसांचा याचा, तर ह्या पायऱ्यावरनं जे पाणी वाहते, ह्या पाणी वाहणारं बघायचं यासाठीच बरेच लोक इथे येतात. आणि ते आपल्याला पावसाळ्याच्या टायमिंगमध्ये म्हणजे मान्सूनमध्ये जून जुलैमध्ये आपण आलात तर आपल्याला हे देखणं रूप ह्या किल्ल्याचं बघायला मिळतं मित्रांनो. कारण की जे वाहणारं पाणी आहे, स्वतंत्र जी धार आहे, ही धार खरंच मस्त आणि सुरेख आहे मित्रांनो. बघण्यासारखं दृश्य असतं. चढताना आपल्याला काही कंटाळा येत नाही, कारण की डोळ्याला जे दिसतं त्याच्यावरून आपलं मन असं बहारवून जातं, भारी वाटतं मनाला एक नंबर. थोडं पायऱ्यापासून पुढे आल्यानंतर अशी एक गुहा भेटते. गुहेत काय दिसतं का बघूया आता आपण जाऊ. पाणी बघून आल्यानंतर मित्रांनो छोटीशी गुहा लागते. त्या गुहेत आतमध्ये गेल्यानंतर एक छोटीशी गुहा आहे आणि गुहेत एक पाण्याचं टाका आहे मित्रांनो. पाणी इतकं स्वच्छ होतं की वरून असं काचासारखं पाणी होतं. वरून बघितलं तर खालची बारकेतली बारीक गोष्ट असते, तर हे पाणी पिण्यायोग्य असेल. त्या काळात ह्याचा वापर पाणी पिण्यासाठी लोक करत असतील, कारण की स्वच्छ, इतकं स्वच्छ की त्याला बोलायचं काम नाही मित्रांनो. वरून बघितलं की खालची प्रत्येक गोष्ट दिसत होती मित्रांनो. पाण्याचं टाकीची गुहा बघितली आणि तिथून थोडं एक 10 पायऱ्या वरती आल्यानंतर आपल्याला एक पहारेकऱ्यांची राहण्याची रूम दिसते. ही रूम, तिथं काय पाण्याचं टाकी वगैरे नव्हतं, फक्त पहारेकऱ्यांना राहण्यासाठी ही रूम त्या काळी वापरली जात असेल. ह्याच्या बरोबर वरती बुरुज आहे आणि बुरुजाच्या बरोबर खालती हे काताळ कोरीव आपल्याला पहारेकऱ्याची रूम दिसते. ही रूम आपल्याला 3 नंबरची रूम आहे. पहिल्यांदा आपल्याला खाली 1 नंबरची दिसली, ही गणपती देवळापाशी. नंतर आपल्याला पाण्याची टाकी आहे ती एक रूम दिसली आणि ही मित्रांनो तिसरी. तर ही रूम अशी बरीच मोठी आहे. आता थोडी पडझड झाली आहे, मात्र मित्रांनो तुम्हाला स्पष्ट दिसतंय की ह्याच्यामध्ये पाणी वगैरे काही नाही. तर ही पण त्या काळी पहारेकऱ्यांना पहारा देण्यासाठी किंवा त्या काळी त्या पहारेकरी त्याचा वापर करत असे आणि खाली त्यांना पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं म्हणून खाली पाण्याचे ते टाका असेल कदाचित, असा माझा वैयक्तिक विचार आहे मित्रांनो. कसं असेल काय मला इतकं सांगता येणार नाही, पण त्याचा वापर पिण्यासाठी हे तर बसणारे लोक जरूर करत असतील. तर मित्रांनो, ही जी तटबंदी, ह्या किल्ल्याची जी तटबंदी आहे, ही तटबंदी दुसऱ्या किल्ल्याच्या तुलनेत बरीचशी चांगली आहे. म्हणजे तटबंदीला अजिबात काही झालेलं नाही, बऱ्यापैकी चांगली तटबंदी आहे. आणि बुरुज वगैरे पण तुम्ही पाहू शकता. तर बुरुज वगैरे पण व्यवस्थित आहे. त्यानंतर बघताना बुरुज वगैरे जुन्या पद्धतीने बांधलेले अगदी व्यवस्थित दिसत आहे. पहारेकऱ्यांच्या खोलीपासून थोडं वरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला डायरेक्ट दरवाजा लागतो. तर बुरुज वगैरे दरवाजाचे एकदम व्यवस्थित दिसत होते. आणि खालून बघितलं म्हणजे जिथून पहारेकऱ्याची रूम होती तिथून पाहिलं तर आपल्याला बुरुज, 2 दरवाजाच्या दोन्ही बाजूचे बुरुज दिसतात. पण दरवाजा ऍक्च्युअल मध्ये आपल्याला खालून दिसत नाही, कारण की तो थोडा आतल्या बाजूला उजव्या साईडला होता. तर मित्रांनो थोडंसं पुढे चालून आल्यावर आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचतो. त्या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा आहे. त्याच्या उजव्या बाजूला प्रचंड असा बुरुज व्यवस्थित स्थितीत आहे आणि दरवाजाही पूर्णपणे व्यवस्थित स्थितीत आहे मित्रांनो. आणि त्याचे दरवाजे देखील व्यवस्थित स्थितीत आहे. तर दरवाजाच्या बघितल्यानंतर उजव्या बाजूला मला एक चिन्ह दिसलं आणि हाराच्या खाली पण एक कसलं तरी सिम्बॉल किंवा चिन्ह जे असतं आपलं ते चिन्ह दिसलं आणि डाव्या बाजूला पण एक चिन्ह होतं, पण ते व्यवस्थित स्पष्टपणे मला दिसत नव्हतं मित्रांनो. दरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला वसरी वगैरे लागते आणि वरून बघितलं दरवाजा तर प्रचंड असा व्यवस्थित आणि सुस्थितीत दिसतो. आणि इथं धुक्याचं साम्राज्य आहे मित्रांनो. कधी पण ह्या किल्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे इथं धुकं पाहायला मिळतं आणि दरवाजेचा बुरुज आणि रस्ता वरून पाहिलं तर एकदम आपल्याला स्पष्टपणे दिसतो. दोन्ही पण बुरुज आपल्याला स्पष्टपणे आतमध्ये आल्यानंतर असे बोर्ड, व्यवस्थितपणे बोर्ड आणि किल्ल्याची माहिती, सूचना ह्याच्यावर लिहिले आहेत मित्रांनो. तर ते आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. जिथं बोर्ड लावले तिथूनच आपल्याला महादेव मंदिर स्पष्टपणे दिसतं आणि महादेवाची मूर्ती म्हणजे महादेवाची पिंड वगैरे
तिथं व्यवस्थित स्थितीत आहे आणि मंदिर पण व्यवस्थित आहे मित्रांनो. तरी आम्ही तिथं थोडं थांबलो आणि दर्शन वगैरे घेतलं महादेवाचं आणि नंतर पुढचा प्रवास आपला चालू केला. म्हणजे सगळा किल्ला आम्हाला पाहायचा होता. तर सगळ्यात अगोदर आपण शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि नंतर आपला प्रवास पुढचा आपल्याला करायचा होता. तर धुकं तर खूप होतं मित्रांनो आणि धुक्याच्या ठिकाणी आपल्या महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही आमचा पुढचा मार्ग क्रमित केला मित्रांनो. जसं महादेव मंदिराच्या बाहेर आलो मित्रांनो, आपल्याला 4 अशा प्रचंड व्यवस्थित किंवा काही तुटलेल्या काही व्यवस्थित अशा तोफा पाहायला मिळतात मित्रांनो. तर ते तोफा पाहिल्या आणि आम्ही पुढे चालत राहिलो. मित्रांनो, किल्ल्यावर आल्यापासून खूप प्रचंड असं वार आहे इथं आणि समोरचंही काय दिसत नाही बघता येईल. इथं काही दिसत नाही, तुम्ही बघू शकताय. मंदिराच्या बरोबर पाठीमागे एक तलाव आहे मित्रांनो. त्या तलावात भरपूर पाणी होतं कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ते खूप पाणी होतं. ते पूर्णपणे असं फॉगच असतो या किल्ल्यावर सारखा मित्रांनो. तर फॉग असल्यामुळं काही दाखवता येत नाही. तरी तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. माझ्या जी पाठीमागे दिसते ते पडलेले वाड्याचे अवशेष वगैरे आहेत. हे तुम्हाला पडलेल्या वाड्याचे बघणं अवशेष दिसतात. आपण महादेव मंदिर बघितलं. महादेव मंदिरापासून आपण समोर आल्यानंतर कोराई मातेच्या मंदिराकडे जाताना आपल्याला उजव्या बाजूला हे वाड्याचे अवशेष बघायला मिळतात मित्रांनो. धुक्यातून वाट काढीत मित्रांनो आम्ही कोराई देवीच्या मंदिरात पोहोचलो. कोराई देवीच्या मंदिराच्या बाहेर दगडी शिळावर कोरलेल्या मूर्त्या अशा आम्हाला पाहायला मिळतात आणि दीपस्तंभासारखा एक स्तंभ होता मित्रांनो. त्या स्तंभावर देखील शिल्पे अशी कोरली होती मित्रांनो. तर ती अगदी व्यवस्थित आणि स्पष्ट दिसत होती आम्हाला. आणि नंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. तर हे मंदिर मित्रांनो कोरीगड या नावावरनं ह्या देवीचं नाव कोराई देवी असं पडलं असेल असं सांगण्यात येतं मित्रांनो. आणि मंदिरात तर जाताना आपण बाहेर पाहिलं तर मेन मंदिराच्या बाहेर असे नक्षीकाम केले दरवाज्यावर. ते तर बघून खूप सुंदर होतं आणि देवीची मूर्ती आतमध्ये एकदम सुंदर दिसत होती आणि त्याच्या शेजारी 2 मूर्त्या होत्या. ते काय ओळखू आले नाही. आपण कोराई मातेचं दर्शन घेतलं आणि आणखी पुढं काय दिसतंय का ती बघायचं आपल्याला. तर इथून खाली उतरायला रस्ता आहे. तर ह्या रस्त्याने आपल्याला तर मित्रांनो आपण जो आला होता तो पूर्व दरवाजा होता आणि हा दक्षिण दरवाजा आहे मित्रांनो, जो की ह्या आंबवली गावात जातो. गावात जातो. इथनं जातो म्हणजे आता मी वरी आहे म्हणून तुम्हाला म्हणतोय की जातो. आणि आंबवली गावात जर तुम्ही येत असाल तर ह्या दरवाज्यातनं तुम्हाला यावं लागतं मित्रांनो. तर इथून येताना जी वाट आहे ती वाट खूप खडतर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसं आम्ही दक्षिण दरवाज्यात पोहोचलो मित्रांनो, तसं दरवाज्यावर आम्हाला दगडी शिल्प पाहायला मिळालं. दरवाज्याच्या बरोबर सेंटरला असं एक चिन्ह होतं आणि दरवाजा आतील बाजूतून आपल्याला असा दिसत होता मित्रांनो. एका बाजूकून पडझड झाली होती आणि एका बाजूकून व्यवस्थित होता. बाहेरील बाजूकून आपण आल्यानंतर हा दरवाज्यावर आपल्याला 2 चिन्ह पाहायला मिळतात मित्रांनो. तर 2 एक चक्रा टाईप होती आणि एक डाव्या बाजूला जी बाहेरून दिसत होती ती चिन्ह स्पष्ट मला दिसलं नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही ते काय होतं. पण 2 चक्र तरी व्यवस्थित दोन्ही बाजूला दिसत होती, जी की वरी दगडी शिल्प होती मित्रांनो. आणि दरवाज्यावर थोडी नक्षी वगैरे त्याचं व्यवस्थितपणा चांगला होता. पण ह्या दरवाजाची मित्रांनो पडझड झालेली आहे, त्यामुळे हे अस्पष्टपणे दिसतं. आणि इथून जाणारा रस्ता पण मित्रांनो खरतड आहे. पहिला हे रस्ता चांगला असू शकतो कारण बुरुज वगैरे व्यवस्थित आहे. तिथून थोडं पुढं आल्यानंतर मित्रांनो दरवाजाच्या थोडं वरती आल्यानंतर आम्हाला थोडाच पाऊस असा किंवा धुका असा अस्पष्ट झालं किंवा स्पष्ट झालं थोडक्यात. संपूर्ण असा किल्ला आम्हाला थोडक्यात दिसू लागला. तर धबधबे वगैरे आणि दिसणारे नजारे मित्रांनो ह्या किल्ल्यावरून पण खूपच सुंदर आहेत. थोडं धुकं हटलं की ह्या किल्ल्यावरून मस्त आपल्याला नजारे पाहायला मिळतात. तर आम्ही दक्षिण दरवाजा पाहिला आणि दक्षिण दरवाजापासून आपल्याला दक्षिण बुरुज आहे मित्रांनो. तर त्या बुरुजावर आम्ही चाललो होतो. दक्षिण दरवाजा पाहिला आणि दक्षिण बुरुज जो बुरुज आहे तो बघायला जायचं होतं. तर आम्हाला इथे एक जाताना रस्त्याला एक भली मोठी तोफ दिसते. तर ती तोफ पाहून आम्ही जाणार आहोत. तुम्ही बघू शकता मित्रांनो ही तोफ खूपच जुनी दिसते. तर जो आपला बुरुज आहे त्या बुरुजाच्या शेजारीचा ही तोफ आहे. दक्षिण बाजूला असणारे मित्रांनो तोफ पाहिले आणि तोफ पाहिल्यानंतर मी एक अशी जागा पाहिली की जिथून सगळं पाणी जे किल्ल्यावरचं पाणी होतं ते हेतून ह्या ठिकाणाहून मित्रांनो बाहेर जात होतं आणि तिथून खाली जात होतं. आणि थोडं त्याच्या समोर आलं तर दक्षिण बुरुज हा मला पडलेल्या किंवा पडझड किंवा काम करण्याच्या अवस्थेत दिसला मित्रांनो. तरी एका बाजूने थोडी पायऱ्या होत्या आणि त्या पायऱ्यावरून वरी चढायला रस्ता होता. तर तिथून वरी चढून मी थोडी दृश्य बघण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. तर
तर खूपच सुंदर दक्षिण बुरुजावरनं दिसणारा हा नजारा मित्रांनो खरंच खूप सुंदर होता. आणि जी खाली पण त्याच्या बुरुजाच्या खाली पण एक बुरुज होता. दक्षिण बुरुज पाहिला आणि दक्षिण बुरुज पाहिल्यानंतर आम्हाला हनुमान मंदिराकडे पोहोचायचं होतं. आम्ही हनुमान मंदिराच्या शेजारी पोहोचलो तर एक आम्हाला शंभू महादेवाची पिंड तिथं भग्न अवस्थेत दिसली मित्रांनो. त्यानंतर तिथून समोर आम्हाला हनुमान मंदिराच्या बरोबर समोर वीरांच्या विरगळी दिसल्या मित्रांनो. त्या विरगळीवरती वीरांची मूर्ती असते मित्रांनो, की जी युद्धात आपल्या मरण पावल्या असतात त्या वीरांची ती विरगळ बनवतात आणि त्यांच्याबरोबर सती गेलेल्या त्या त्यांची सतीशिळा अशा बनवतात. तर ह्या दोन्ही सतीशिळा आणि विरगळी होत्या असं वाटतं त्याच्याकडे बघून. खरं काय ती काय माहिती नाही ॲक्च्युअलमध्ये ती विरगळ आहे त्या दुसऱ्या काही चिन्ह आहे तर ते मला समजलं नाही. पण शक्यतो ते विरगळ आणि सतीशिळाच असते. थोडं समोर गेल्यानंतर आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसतं मित्रांनो. हनुमानाच्या मंदिरात ॲक्च्युअलमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला समोर 2 मूर्त्या दिसतात मित्रांनो. समोर तुम्हाला 2 मूर्त्या दिसतात आणि जी आपली बजरंगबलीची मूर्ती आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट बरोबर समोर आपल्याला शंभू महादेवाची एक पिंड दिसते. ती डेप्थ पिंड आहे अशी खोल आणि समोर आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते आणि त्याच्या शेजारी आपल्याला गणेशाची मूर्ती दिसते मित्रांनो. तिथून थोडं पुढं आल्यानंतर त्या मंदिराच्या पाठीमागे आपल्याला एक्झॅक्ट एक विहीर पाहायला मिळते पाण्याची मित्रांनो, जी तळ्याच्या शेजारी आहे. मित्रांनो आपण हनुमान मंदिर पाहिलं आणि हनुमान मंदिराच्या बरोबर पाठीमागे आपल्याला विहीर बघायला मिळाली मित्रांनो. तर हनुमान मंदिर पाच आपण विहीर पण पाहिली बरोबर. तर मित्रांनो आपण कोराई मातेचं दर्शन घेतलं. कोराई माताचे दर्शन घेतल्यानंतर आपण दक्षिण दरवाजा पाहिला. दक्षिण दरवाजा पाहिल्यानंतर आपण दक्षिण बुरुज पाहिला मित्रांनो. दक्षिण बुरुज पाहिल्यानंतर आपण हनुमानाचं मंदिर पाहिलं आणि हनुमानाचं मंदिर पाहिल्यानंतर आपल्याला जायचं होतं उत्तर बुरुज पाहिलं. तर आम्ही उत्तर बुरुजाकडे जात असताना आम्हाला मित्रांनो वाटत असे दृश्य पाहायला मिळाले की मन मोहन करणं टाकणारे दृश्य होते मित्रांनो. खूपच सुंदर आहे. पूर्वीकडे पाहायला खरंच भारी आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण हनुमान मंदिराकडून आलो होतो आणि उत्तर बुरुजाकडे चाललो होतो. तर जाताना आपल्याला जे आपण सगळ्यात अगोदर आल्यानंतर तळ पाहिलं महादेव मंदिराच्या पाठीमागचं. तर त्या तळ्याच्या कडेने आलो आणि तिथून आल्यानंतर एक असं ठिकाण येतं मित्रांनो की तिथं 1-2-3 पाण्याची टाकी जुनी पुरण आहेत की ती जी अशी डोंगराच्या आतमध्ये तुम्हाला दिसते. ही माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. तर ही पाण्याची टाकी अशी 2-3 पाण्याची टाकी आहे की ती दिसत नाहीत. पण हे बघा मित्रांनो इथून आपण आलो आणि बरोबर हे असं पाण्याचं टाका खूप जुनं बघू मित्रांनो. हे दिसताना तर बाहेरून पाण्याचा टाका असल्यासारखं दिसलं, मात्र ही गुफाच आहे. ह्याच्या आतमध्ये फक्त पहिला पॅच जो आहे त्यात पाणी आहे. नंतर पुढच्या पॅच मध्ये काही पाणी नाही, पूर्णपणे आता इथं जाऊन एकदा बघूया आपण. हे बघा हे पुढचा जो आपला आहे ते लास्टचा बुरुज आहे. इकडे बुरुजाला जाण्याचा रस्ता आहे. ते रस्त्यालाच असं आहे आणि ही 2 नंबरची गुफा आहे सेम तशीच. मित्रांनो हे जे पूर्ण जे आपल्याला गुफा पाहायला मिळतात किंवा काय ह्याचा वापर पुरातन काळात एकतर अन्नधान्याचा साठा करण्यासाठी केला असेल किंवा राहण्यासाठी केला असेल. कारण की मित्रांनो पाणी थोडंही नाहीये. तिन्ही पण गुफा आहेत, तिन्ही पण गुफात थोडं बी पाणी नाही. तर ती पूर्ण अशा पावसाळ्याच्या दिवसात पण पूर्ण अशा ठणठणीतच म्हणजे कोरड्या फटच ठणठणीत होत्या. तर मी पाहिल्यात. तर मित्रांनो इथं पण अशी एक गुफा आहे. ती गुफा असल्यासारखं लक्षात येत नाही मित्रांनो, पण इथं ऍक्च्युअल मध्ये गुफा आहे आणि त्याच्या बरोबर समोर गणेशाचं मंदिर आहे. आणि ही पण गुफा अशी कोरडी गुफा आहे मित्रांनो. ह्या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास सांगायचा झाला तर मित्रांनो हा किल्ला आपल्याला 23व्या शतकापासून याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो. बामणी राजवटीपासून निजामशाही राजवट, छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट, नंतर तो आपल्याला इंग्रजांच्या राजवटीतही पाहायला मिळतो मित्रांनो. हा किल्ला कोरबारस मावळाच्या घाटवाट्यांचा पहारेकरी म्हणूनही या किल्ल्याची मित्रांनो ओळख आहे. तर याचे प्रचंड 2 बुरुज, एक उत्तर आणि एक दक्षिण बाजूला 2 बुरुज असल्यामुळे दोन्ही बाजूची पाहणी या किल्ल्यावरून मित्रांनो करणे सहज आणि सहज सोपे होते. त्यामुळे या किल्ल्याचे महत्त्व इतिहासात फार होते. नमस्कार मित्रांनो, आपला ट्रेक इथंच संपलाय. आपण खाली उतरायला लागलो आणि आपल्याला निघायचंय घराकडे, कारण की वातावरण खूप पावसाचं असल्यामुळे लवकर निघायचंय. तर
बोलता बोलता काही चुकून एखादा शब्द चुकीचा गेला असला तर तो तिथं सोडून द्या मित्रांनो. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. नंतर भेटू पुढच्या ट्रेकला. जय हिंद, जय महाराष्ट्र.